आज राज आणि उद्धव ठाकरे भेट झालेली आहे असं मानलं जात आहे की शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर नाही, मी पडणार प्रत्येक टीव्ही चॅनलला गेलो होतो म्हणून मी बघत होतो इकडे आणि सर्व ठिकाणी मी साकडा घातला होता. मला वाटतं सर्व टीव्ही चॅनलचे G24 TV9 IBN आणि ABP ह्याच्यामध्ये, कारण शेवटचा ABP होता कारण बाप्पा आता विसर्जित होता, तर मला असं वाटतं माझ्या प्रार्थना ऐकल्या गेल्या असावे. परंतु नक्कीच मी ज्यावेळी पहिलाही बोललो की शिवतीर्थावरती दसऱ्याचा मेळावा हा राजकीय सामाजिक आणि पक्षाला एक दिशा दाखवणार आहे. म्हणून मला असं अपेक्षा वैयक्तिक एक कार्यकर्त्या नात्याने किंवा एक उपनेत्या नात्याने मला असं वाटते की काही ना काहीतरी सुतोवाच या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्या माध्यमातून होईल. ही सुरुवात झालेली आहे, ही सुरुवात झालेली आहे एकमेकांना भेटण्याची. ही सुरुवात झाली आहे की गणेशोत्सवाच्या भेटीमध्ये ते गेले होते. स्वतः राज ठाकरे साहेब आदरणीय पक्षप्रमुखांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्याचं काम केलं. तर मला असं वाटतं कौटुंबिक जे नाते हे जुळलेले आहेत. राजकीय याच्यातली चर्चा ही निश्चितपणे चालू होईल. निश्चितपणे त्याच्यातली काय बोलायचं नाही बोलायचं होईल. कधी काय हे वेळ. 2 तारखेला राज ठाकरे स्वतः शिवतीर्थावर जो मेळावा होईल त्यात सहभागी होतील असं देखील बघा, आता असं कुठचंही निमंत्रण आमंत्रण आमच्याकडनं त्यांना किंवा त्यांनी असं कुठचं नाही, कारण दोन्ही नेते एका राजकीय पक्षाचे पण नेते आहेत. आता पक्ष बाजूला ठेवून भूमिका घेतली जात नाहीये. दोन्ही पक्षाचे नेते हे राजकीय नेते असल्यानंतर दोघांचे व्यासपीठ पण वेगवेगळे. मग शिवतीर्थावरती दसऱ्याचा मेळावा होतो, तसंच गुढीपाडव्यामध्ये त्यांच्या पक्षाचा मेळावा होतो. आणि म्हणून ज्यावेळी मेळावे होतात तर अशा मेळावे हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे वेगवेगळे असतात. पण त्याचा सुतोवाच काय होणार आहे नाही होणार आहे ते मला असं वाटतं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी या दसऱ्या मेळाव्याला करतील अशी आम्ही बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का शिवसेना? तसं नाही आहे. महाविकास आघाडी ही देशव्यापी आहे, राज्यव्यापी आहे. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की मुंबईमध्ये कदाचित ही भूमिका आमची किंवा तिकडची परिस्थिती आणि राज्यामध्ये आहे. पुण्यामध्ये वेगळी असू शकते, ठाण्यामध्ये वेगळी असू शकते. जिल्हा स्तराच्या निवडणुका कोणी कुठेवर लढवायची नाही. ज्यावेळी राज्याचा हिताचा विचार असेल, देशाच्या हिताचा विषय, राजकीय विषयाचा हिताचा विषय असेल, त्यावेळी महाविकास आघाडी ही राहणारच आहे. आणि आम्ही महाविकास आघाडीतून आता कुठच्याही प्रकारे अशी भूमिका नाही आणि आम्ही बाहेर पडणार नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल की उपराष्ट्रपतीसाठी जे उमेदवार विरोधी पक्षांनी जे दिलं होतं त्याला आम्ही पूर्ण रीतीने ताकदीने साथ देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर असं कुठच्याही प्रकारचा प्रश्न नाही. आणि मला असं वैयक्तिक वाटते, म्हणजे मी व्यक्ती म्हणून सांगतोय की कुठच्याही इतर पक्षाला पण देखील दोन्ही कुटुंबातील लोक एकत्र आले त्यामुळे काहीतरी राजकीय यांच्याबरोबर आपण राहायचं की नाही राहायचं, कसं करायचं नाही करायचं असं अजिबात वाटण्यासारखी परिस्थिती नाहीये. ठराविक कार्यकर्ते ठराविक नेत्यांच्या मनामध्ये काही भावना आणि भूमिका असू शकतात, पण बहुतेक जे सर्वसामान्य लोक महाविकास आघाडीचे कार्यकर्त्याशी चर्चा केली तर दोन्ही भाऊ एकत्र येतात याचा आनंद देखील त्यांच्यामध्ये आहे. जरी ठाकरे बंधू एकत्र आले तरी कोणताही फरक पडणार नाही, कारण ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये अगोदरच म्हणून ते गणपतीला येऊन नमस्कार करून जात आहेत. म्हणून ते सांगतायत की बाबा आमचे ह्याच्यात काही लोकांनी तर असं सांगितलं मिठाचा कडा टाकताना हे शक्यच नाही, होणारच नाही अशी सांगण्याचं काम कोण करत आहेत. मला असं वाटतं त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही. त्याला कारण असं आहे जे होईल ते दिसेलच, लवकरच दिसेल. फक्त लवकरात लवकर निवडणुका सरकारने जाहीर करावी, निवडणूक आयोगाने करावी हे आम्ही अपेक्षा करतोय. की जर विधानसभा जर दिवाळीच्या नंतर लगेच तारखा डिसाईड होऊ शकतात, मग महानगरपालिका का लांबवले जात आहेत? म्हणजे याचा अर्थ असा आहे की निगेटिव्ह इन्कम्बन्सी तुमच्याबद्दल जी होतीये त्याला तुम्ही वेळ काढतायत. दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत आणि ही ताकद वाढते, तर याला कुठेतरी कमी करण्यासाठी हे विलंब होतोय का हा प्रश्न पण निर्माण होतो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मतं फुटली अशी चर्चा आहे. नाही ही बकवास आहे. आमची कसं आहे की ज्या ताकदीने आज आम्ही सर्वजण एकत्रित राहतोय, मुळामध्ये फोडाफोडी करण्याची तर गरज पण नाहीये, कारण त्यांच्याकडे लोकसंख्या जास्त होती हे तुम्हाला आपल्याला पण माहित आहे. आम्ही तत्वाची लढाई लढत असताना, विचाराची लढाई लढत असताना का नेमकं कोणाबरोबर आहोत, भले संख्येने कमी असो, तर ही भूमिका आमची होती. मला असं वाटत नाही त्याच्यात काय झालं, कारण एक संघाने सर्व खासदारांनी मतदान केलेलं आहे. हिंदी सर, हिंदी सर, मुंबईमध्ये होते आणि त्याच्यापूर्वी तुमचा मतचोरीचा मुद्दा होता, मात्र तो मुद्दा कुठेतरी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे डायव्हर्ट झालाय का? तुम्ही अजिबात नाही. कसं आहे, तो विषय देशाच्या स्तरावरती चाललेलाच आहे. तो का राहणारच. त्याला कारण असं आहे की
परत विधानसभा विधान परिषदा आता बिहारच्या इलेक्शनला काय होतं ते होणारच आहे. तर मला ते वाटत नाही, कारण तो महत्वाचा मुद्दा आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन हे राज्यासाठी महत्वाचं होता. त्यात जरी देखील तोडगा काढला गेला असेल, परंतु मंत्रिमंडळातलीच लोक आज बोलतायत की आम्ही कोर्टात जाणार आहोत. मग त्याही व्यतिरिक्त आणि त्यांची जी भूमिका रास्त आहेत असं ते म्हणतात. दुसऱ्या बाजूला जरांगे म्हणतात की ह्याच्यात जराही जर हात लावला तर आम्ही तुम्हाला आज येऊ देणार नाही. तर मला वाटते नेमकं मिळवलं काय हा प्रश्न पण होतोय. अर्थात ते बघू आपण, पण कुठच्याही प्रकारे वोट चोरीचा विषय जे काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला आहे, इंडिया अलायन्स म्हणून आम्ही तो मुद्दा सोडलेला नाही आणि योग्य रीतीने योग्य वेळी तो मुद्दा वारंवार आम्ही आणण्याचं काम करणार आहोत.